एका विषयातलं ज्याला कळतं ते आहे तज्ञ, पण सगळ्याच विषयातलं सगळं ज्याला कळतं तो आहे सर्वज्ञ, आणि तो आहे भगवान परमात्मा. भगवान परमात्मा म्हणजे भगवान बाबा सर्वज्ञ होते. प्रत्येक माणसाच्या अंतःकरणातली गोष्ट माणूस पाहिला तरी लक्षात येत होती. आमच्याकडे आमचे आजोबा खूप अनुभव सांगतात. पहा, एकदा का वामन भाऊ महाराजांनी भगवान बाबा बोलले तर तो शब्द कधी खोटा नाही ठरला. कारण जीवनामध्ये अगदी वैराग्य होतं, त्यागाची मूर्ती होती. पहा, म्हणून तर आज पाहतोय आपण गावागावांमध्ये ज्याच्या अंतःकरणात श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती आहे, जो माणूस अंतःकरणामध्ये श्रद्धा ठेवून बाबांच्या समोर जो रडतो का, त्या प्रत्येक माणसातल्या इच्छा अपूर्ण राहत नाहीत. अभिमान नुरे कोड अवघेची पुरे, प्रत्येक इच्छा पूर्ण होतात. पहा, सगळ्याच विषयातलं कळतं तो आहे सर्वज्ञ, आणि त्या भगवान परमात्माची प्राप्ती करून घ्यायची असेल तरी माणसाला ज्ञानाची गरज असते. म्हणून माऊली ज्ञानोबाऱ्यांसाठी ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. आता काही मावशी म्हणतील ताई परमार्थ करावा वाटतो, पण करावं कधी नेमका? काही एवढे मोठे लेकरं, 2-4 लेकरं, एक रडलं की एक शांत बसत आहे, दुसरे शांत बसले की तिसरंच रडत आहे. नेमकं जावा तरी कधी कीर्तन सप्ताह? अगोदरच अर्धा 1 किलोमीटर अंतरावर सप्ताह चालू आहे, जावा तरी कधी नेमकं? मला सांगा, दुसरा परमार्थ करण्याची गरज नाही. संत सावता महाराज सांगतायत, पहा, आमच्यासाठी कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला पुरुष मंडळ. विठ्ठल जळी स्थळी भरला आणि रिता ठाव नाही उरला, किंवा सर्व गटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक देव नटला नाना परी भरुनी उरला चराचारी देव नटला नाना परी, देव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी. संत सावता महाराज सांगतायत, भगवान परमात्म्यानं जे बी काम दिलंय ते प्रामाणिकपणे पार पाडणे हाच खरा परमार्थ आहे. महिला मंडळ, पुरुष मंडळ, मला सांगा, त्याच बाईला जास्त काम असतं आणि शेतात त्याच माणसाला जास्त काम राहतं जो माणूस आणि जी बाई प्रामाणिकपणे काम करते. खरंय की नाही? कापूस आहे आपल्याकडं? कापूस मी एकदा विचारलं पीक काय, लोक म्हणे सरकी, तुरल, पराठी आहे ना. सरकी एखादा असेल कापूस कुणाकडं? काय मग तुमच्याकडं? सोयाबीन, ऊस आहे का जास्त? बरं मला सांगा महिला मंडळ, एखादी बाई तुमच्या गावातली राधा अक्का गवत मागं ठेवती आणि तुमच्या दारावर रोज चक्रा मारती की केसराबाई मला चला ना तुम्ही घेऊन, दुसऱ्याला 300 रुपये रोज देता, मला 100च द्या. पण तरी सुद्धा तुम्ही केसराबाईच्या, तुम्ही मंडा काकूच्या हाताखाली राहता. कशामुळे राहता? मंडा काकू चांगलं गवत काढती आणि राधा अक्का गवत मागं ठेवती. नको बाई, हिला कशाला 100, तिला 300 दिले पुरते. उदाहरण सांगते फक्त मी, एकीमेकडे पाहू नका. खरंय का नाही सांगा फक्त मला सांगा, तुमच्या शेतात जर कामाचे दिवस असले, ऊस खुरपायचा किंवा ऊस गेला तुमचा तुटून, तुम्हाला टिपर गोळा करायचे, सकाळी किती वाजता जाता तुम्ही शेतात? 7:30ला, 8ला. लय जर आळशी बाई असेल तर 9 वाजत आहेत. खरंय की नाही? लय आळशी असेल तर. बरं, स्वतःच्या शेतात कामाला गेल्यावर दिवसभरात तुम्ही किती वेळा पाणी पिता आणि किती वेळा जेवण करता? माझी शपथ घेऊन सांगा. खरं सांगायचं फक्त. खरंय का? ताण भूक कळते माहिती तुम्हाला? आणि दुसऱ्याच्या शेतात जाऊ दे बरं, 4 बाया 5 घागरी पाणी पितात. कसे पित असतील तुमची तुम्हाला माहिती. अशी भानगड आहे. ज्यांना अनुभवी त्यांना लक्षात येत असेल. सावता महाराज सांगतात, जे काम दिलंय ते प्रामाणिकपणे करा आणि योग्य वेळेत जर योग्य विचार केला तर जीवनाचे हाल होत नाहीत. पहा, माणसाच्या लक्षात आलं पाहिजे, सर्व सृष्टीची निर्मिती भगवान परमात्माच्या सत्तेने. कारण श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगतात, भगवंत स्वतः एकोहम बहुश्याम, देवताच्या इच्छेनं सर्व जगताची निर्मिती आहे. मग माणसानं गर्व करायचाय कशासाठी? कमवून ठेवायचंय कशासाठी? अहो, ज्या जमिनीसाठी आपण भांडतो का, देव हसत असतो, म्हणतो वेड्या तू आठवायस, मालक बदललाय, जमीन नाही बदलली. लक्षात आलं पाहिजे माणसाच्या. आणि योग्य वेळेत माणसाचे 2दा जन्म होतो. पहा, तुम्हाला सांगते, एकदा आईच्या उदरातून आणि दुसऱ्यांदा जेव्हा आपण पवित्र तुळशीची माळ घालू, गुरु केल्याच्या नंतर दुसरा जन्म होतो माणसाचा. खरंय का? हाय का सगळ्याच्या गळ्यात? कशा हालीत येत मान? मला खरं सांगा मावशा, तुम्हाला उदाहरण विचारते मी. माणसानं गुरु, जेव्हा लहान लेकरू जन्माला येतं, सगळ्यात अगोदर त्या लेकराचा गुरु कोण असतं? त्याची आई असते, बरोबर? बोलायला, चालायला, वागायला त्याची आई शिकवत असते. पहा त्याला. कारण जीवनामध्ये तसंच आहे. जेव्हा आपण गुरु करू ना, जीवन घडवण्याचं ज्ञान आपल्याला गुरु देत असतात. म्हणून भावेविन देव नकळणी संदेह आणि गुरुविन अनुभव कैसाकडे. म्हणून मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो
रे लागू रे मन लागू रे लागू रे मन लागू रे माझे गुरु भजनी. जीवनामध्ये गुरु अत्यंत महत्वाचे आहेत पहा. एक आजी होत्या MH 75 वर्षाच्या असते. गाडीची नाही वयाची पासिंग सांगते तुम्हाला. आजीला म्हटलं, आजी माझ्याकडे आले, मला म्हणे ताई, म्हटलं काय माळ घाला वाटती. म्हटलं आजी 75 वर्षाचे होस तर तुम्ही माळ नाही घातली का? आजी म्हणे ताई गुरु केला होता. म्हणलं कधी? बिना लग्नाची होते तवा. म्हटलं मग लग्न झालं 2 वर्षात तो गुरु मेला. म्हटलं मग काय झालं? ताई 15 वर्षाची होती तेव्हा एक गुरु केला परत. म्हटलं मग 25 वर्षाचे झाले तोही गुरु मेला. म्हटलं मग 30 वर्षाचे झाले तेव्हा एक गुरु केला. म्हटलं मग काय झालं? 45 वर्ष झाले तोही गुरु मेला. म्हटलं मग आता तुम्हाला गुरु करायचे म्हणे. म्हटलं आजी माझी सुट्टी करता का आता? मला सांगायचं काय योग्य वेळेत माणसानं. म्हणून गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विना देवा तुझा पाहता नाही रे लोकी. जीवनामध्ये गुरु करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून सांगायचं काय, जे काम दिले प्रामाणिकपणे करा आणि योग्य वेळेमध्ये विचार करा. योग्य विचार करा, भगवंताचं नामचिंतन करा. विचार करायचा आहे कोणता? जो संत महात्म्यांनी केलाय तो. जगद्गुरु तुकोबारे विचार करतायत, माझी मद झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतला असे किंवा तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. आणि म्हणून रामेश्वरे शरणी मस्तक ठेवले नाही तर अनुरेणू याथो कडा, तुका आकाशा एवढा. न्यायी पुढे जाऊन सांगितलंय पहा. जगद्गुरु तुकोबारांचा अधिकार, तुका राम आणि नाम घेता कापयम. ज्यांचं नाव घेताच यमाच्या अंगालाही कंप सुटावा हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबारांचं. तुकोबारांना साधक मंडळी विचारतायत, महाराज तुम्ही म्हणता जीवनामध्ये विचार करा आणि विचार करायचा आहे कसा? तुकोबारा अभंगाच्या पहिल्या सारा विचार करा सारा विचार करा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबारा सांगतात, सारासार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करायचा आहे पहा. तुकोबारांचा अधिकार जर आपण पाहिला, अगदी वारकरी संप्रदायाचं नाक धारधार नाक आहे आणि वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबारा. मला तुम्हाला सांगायचंय पहा, माणूस सुंदर दिसतं. माणूस कधी दिसतं? माणूस सुंदर दिसतं कधी? बोला ना, लाजू नका अजिबात, बोला. कधी सुंदर दिसतं? काळा असल्यावर.
किती काळा असू द्या माणूस, किती सावळा असू द्या, पण महिला म्हणतात सावळी आहे पण नाका डोळ्यात चांगली आहे. माझ्या नाकाकडे नका पाहू, तुम्हाला विचारते मी. नाकाला जेवढा शेंडा तेवढा माणूस दिसायला. आणि याच्या पुढे सांगू, माणसाच्या नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळ चालू असतो. तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक बाई होती, काळी डूक ढेकळ्यात टाकले तर उखाल नाही घ्यायची. इकडनं तिकडनं केस पांगलेले, लांब लांब भले नख, नखामध्ये माती गेलेली पावशेर पावशेर. ताट धुतलं की नाही माहिती, भाकरी करायला बसली. भाकरी करायला बसली, बरं बसली ना, तिला नेमकी सर्दी झालेली. नुसती सर्दी नाही, पिकलेली सर्दी. आणि कोणीकडून 2-4 माशांनी नाकाच्या समोर घंग 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 आची असा हात केला आणि परत तोच पिठात. पप्याच्या बापांनो जरा जपून भाकरी खात जा. मला सांगायचंय काय, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. जगद्गुरु तुकोबाऱ्या सांगतात, सार काय असार काय याचा विचार करा. मग प्रपंच सार की परमार्थ सार याचा विचार तुम्हाला करायचा. महिला मंडळ, कितीही प्रपंच सार म्हणून सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का? बोला मला सांगा. जेवढं सुख तुम्हाला मुलगा झाला त्याच्या दिवशी असतो, जेवढा आनंद, तेवढा आनंद मुलगा 10 वर्षाचा झाल्याच्या नंतर आनंद राहतो का? बोला. तुमचा पप्पे 20 वर्षात झाले, आनंद राहतो का? 40 वर्षात झाला पप्पे, आनंद राहतो का? पप्प्यानं तुम्हाला घराच्या बाहेर काढला, आनंद राहत नाही का? या संसार नगरी आणि बाजार भरला ग बाई, किंवा दुःख बांधावडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे, लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया येर झार हरिविन. सुख शोधण्याचा प्रयत्न करा. प्रपंच सारखी परमार्थ सार याचा विचार तुम्हाला करायचा आहे. आता विचाराचे प्रकार आहेत पहा. एक विचार आहे कधीच करायचा नाही, दुसरा विचार एकदाच, आणि तिसरा विचार वारंवार. पहिला विचार कोणता? दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार माणसानं कधीच करायचा. महिला मंडळ कधीच करायचा, कधीच करायचा. तुम्ही लई गमतीचे आहेत. नेमकं भांडणं व्हावं शेजारीचे, शेजारी शेजारी घर असावं बरं का दादा, शेजारी शेजारी घर असावं, भांडणं व्हावं फक्त. सकाळचे भांडणं आणि संध्याकाळच्या टायमाला एखादं कुत्रं एखाद्या दारात काहीतरी गुंगार देतच म्हणे माझ्यासमोर. खरंय की नाही? मला सांगा तुम्ही, जीवनामध्ये किती विचार करायचा, पण दुसरा विचार, पहिला दुसऱ्याचं वाटोळ करण्याचा विचार कधीच करायचा नाही. दुसरा विचार एकदाच. सावधान. झालंय का सगळ्यांचं? लईच लांब लांब बसले तुम्ही. झालंय का? हो दादा झालंय का? हसू नका. पाहिली नाही पोरगी, विचारते फक्त मी तुम्हाला. सध्या लई वाईट परिस्थिती झाली पहा. कुठेही जाऊ दे लोक म्हणते, ताई तुमच्याकडे आहे का एखादी? म्हणलं आमच्याच गावातली 50 राहिलेत. सध्या भेट ना पहा. तुम्हाला सांगते लई वाईट परिस्थिती. कारण का? स्त्री भ्रूण हत्येचं प्रकरण वाढलं होतं. 1000 पोरं आणि 700 पोरी आहेत. मग 300 पोरांनी करायचं काय? टेन्शन घेऊ नका त्यांच्यासाठी उपाय एक. भगवे कपडे घालायचे, मोठे मोठे रुद्राक्षाच्या माळा घालायच्या, असा आडवा भस्म लावायचा. बम बम बोले टेकडीवाले कैलास की राजा चिल्लीम भराय ताजा दम लगाने आजा की चलो हिमालय के गुफा. सध्या तेच काय करणार? तुम्हाला उदाहरण सांगते बरं. कमी वयात जर लग्न झालं तर ठीक आहे ना. उदाहरण बाकीचं लग्न, एके पोरीची सुपारी फुटली, सगळं होतं, 5-50 एकर जमीन होती, 1.5-2 लाख रुपये पगार होता पोराला. लग्न जमलं आणि नेमकं त्या सासूबाईनं जावायला पाहिलं आणि ती म्हणे याला अजिबात पोरगी द्यायची नाही. ती बापानं म्हणे पोरीच्या याद. नेमकं भानगड काय झाली? म्हणे एवढं सगळं चांगलंय, सुपारी फुटली आणि तुला अचानकच काय झालं नेमकं? काऊन नाही म्हणते? ती म्हणे याला पोरगी द्यायची नाही, तुम्ही इकडे या म्हणे. ते म्हणे झालं काय नेमकं? तुम्हाला माहित नाही म्हणे, मला पाहायला काय म्हणे की मला पाहायला आलत. तेव्हापासून राहिलं होतं. सध्या वाईट परिस्थिती. आमच्या शेजारचा एक मुलगा होता, मला म्हणे ताई, म्हणलं काय? म्हणे एखादी पोरगी तरी पा, रोज फिरता एका गावाला. म्हणलं वय काय चालू आहे दादा? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी कशाला बट्टा लावतो आता? वाईट परिस्थिती झाली. तुम्हाला सांगायचंय काय? हा विचार एकदा करणे मुश्किल झालंय आणि चुकून हुकून डबल झाला. 2 बायका आणि फजिती. ऐका, संक्रांत कशावर येते महिला मंडळ? यावर्षी कशावर होती? कशावर? पाप्याच्या बापावर येते पहिली. किती जणींनी बरं सांगा बरं, मेकअप करून किती जणींनी आरशात एकांतात पाहिलं यावर्षी? कशा हसत आहेत तुमची तुम्हालाच माहिती. विचारत नाही पुढचं मी काही. मला सांगायचं तुम्हाला, एका ब्राह्मण बुवाचं डबल लग्न झालं पहा. आणि नेमका संक्रांतीचं सणाला लागोदरच्या दिवशी लागलं दोघीचं भांडण. दोघी भांडायची. ही म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला, ती म्हणायची माझ्याकडे अगोदर जेवायला. ब्राह्मण बुवा म्हणे तुम्ही टेन्शन घेऊ नका, जिचा अगोदर स्वयंपाक होईल तिच्याकडे येतो, तुम्ही भांडू काही नका. पहिली केलेली हुशार होती, जरा संस्कारी होती, दुसऱ्या मजल्यावर राहायची. पहाटे 4 वाजता उठली.
पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि सकाळी 6 वाजता आवाज दिला म्हणे अहो जेवायला झालं लवकर वरती या. ब्राह्मण भावाने असं धोतर हातात धरलं 2-3 पायऱ्या चढले. खालचे डोळे चोळीत बाहेर आले. ती म्हणे एकदा वरती गेले तर लवकर खाली नाही यायचे. पटकन गेली खालनं ब्राह्मण भावाचे पाय पकडले. तिनं जसे पाय पकडले तेवढ्यात वरचीने शेंडी पकडली. दोघींनी दोन्हीकडे ओढला. ब्राह्मण भाऊ दोघींनी मिळून खाली पाडला. एक बसली छातीवर एक बसली पायावर. तेवढ्यात शेजारच्या मंडा अक्का आल्या. मंडा अक्का म्हणतात ब्राह्मण भाऊ अहो यावर्षी संक्रांत कशावर आहे. ब्राह्मण भाऊ म्हणतात दिसना का तुम्हाला 2 तास झाले माझ्यावरती बसल्या. संक्रांत कशावरच येत नाही. पहिली गडी माणसवारी तुम्हाला सांगते. दुसरा विचार एकदाच आणि तिसरा विचार नाम धरा कंठी विठोबाचे. मग नामचिंतन करावं का करावं. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. बरं मला सांगा विचार करत नाही का तुम्ही. प्रत्येक जण विचार करतो. लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतो. विचार करण्याची पद्धत सगळ्याची भिन्न भिन्न आहे. कोणी लेकीचा विचार करतं, कोणी मुलाचं करतं, कोणी सुनाचं करतं, कोणी गाडीचं करतं, कोणी बंगल्याचं करतं, कोणी जमिनीचं करतं, कोणी प्रॉपर्टीचं करतं. प्रत्येक जण विचार करतो. लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक जण विचार करतो. आणि प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत वेगळी. पहा जीवनाचा विचार कोणाचाच लक्षात येत नाही. मला सांगायचंय काय लेकीचा विचार करा ना नक्कीच करा. देवाला मागा तुम्ही मुलगा मागा मुलगी मागा पण तशी पाहिजे की नाही. मुलगी पाहिजे मुलगा पुत्र दे यायसा गुंडा ज्याचा तेही लोकी झेंडा. कन्या तरी ऐशी दे जैसी मीरा मुक्ताबाई. आताची लेकरं माहितीत का तुम्हाला. अगोदर गावाला ताण देतात नंतर घराला. एकदा का आई वडील बेजार झाले त्यांना वाटते नी कशाला जन्म घेतला असेल तर घेऊ. कारण गावात जर नावं ठेवत असतील त्या लेकराला काय अर्थ आहे का त्या लेकराचा. ज्याला मला येऊन उपयोग नाही तुम्हाला सांगते. आज आपण पाहतोय लेकर गावागावात ताण देणारे निघलेत. घराघरात भांडणं होतात. मुलगी पाहिजे संत जनाबाई सारखी पाहिजे. झाशीच्या राणी सारखी मुलगी पाहिजे. अशी मुलगी असेल देवालाही आनंद होईल ना. का आनंद होणार नाही. गाव नाव घेईल जिल्हा तालुका नाव घेईल पण लेकरू तसं पाहिजे तुमचं. घराघरात भांडणं होते आज. महिला एक सांग कामी दुसरी कानपाडी तिसरी आगाव कामी चौथा प्रकार आहे हुंदाडा. लक्षातच येत नाही काय चाललंय. घराघरात भांडणं तुम्हाला सांगते. सासू सुनाचं अजिबात जमत नाही. पहिल्या काळात टेन्शन राहायचं सुनाला मला सासू कशी भेटेल ना. आता ताई सख्या भावाची केली पण काही उपयोग नाही झाला. बेकार परिस्थिती. त्याला काय समजलं आता. विठाला घराघरात भांडण्यात का नाही मला खरं. बरं मला सांगा आपल्या गावातल्या पिंपरखेड ना पिंपरखेड आपल्या गावातल्या एखाद्या सासूला कोणती एखादी जवळची मैत्रीण आली म्हणली कशी वागते तुझी सून. कोणती सून सासू सांगते की अख्या पिंपरखेड मध्ये माझ्या सुनासारखी सून नाही. बोटवर करा बरं जरा. एकही नाही सापडणार तुम्हाला सांगते. नाही सापडणार एकही. कशामुळे ती रिस्पॉन्स देते तिला. काय सांगू बाईला सावकडे सांगायसारखंच नाही. भाड्याचा पहिले करून ठेवलाय काय. रेंज मध्ये राहिलं तर कळलं तुम्हाला सांगते. आणि तेवढा जावाय कस काय बाई अख्ख्या गावात जावायसारखा जावाय नाही. काय करतो भांडे तोच घाशी तो कपडे तोच धुतो स्वयंपाकही तोच करतो. लेकीला पलंगाच्या खाली उतरू देत नाही. मग इकडच काय रोग होतोय नेमका. खरंय की नाही. घराघरात भांडणं आहे तुम्हाला सांगते. आज आपण पाहतोय जर घर चांगलं वागावं चांगलं चालावं असं वाटत असेल सगळ्यांकडूनच असतं. सासूबाईला वाटत असेल माझ्या सूनबाईनं मला माझ्या लेकीसारखं राहावं. माझ्या तिच्या आईसारखं सांभाळावं. सांभाळेल ती. इकडे पाहा ना माझ्याकडे किती वेळची मी